भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञानडी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. आणि ते तुम्हाला सहज करवून देईल. दास 2 मिनिटात समजून जाल की वास्तव काय आहे. एकतर ह्याचं विधान आहे श्री मधु परमहंस रांजडीवाल्याचं, जम्मूवाल्याचं. एकतर हे झालं की अमर पुरुष व अमरलोक हे एक झाले, तो चेतन प्रकाश झाले. मग असं म्हणतात की सारनाम पण, आदिनाम पण आणि सार शब्द पण, विधेय शब्द पण तो अमर पुरुषच आहे. अमर पुरुष तो बनला अमरलोक आणि तो सारा. सार काही तो चेतन प्रकाश, त्याला हे अमरलोक पण, सार शब्द पण, सार नाम पण, विधेय नाम पण, आदिनाम तेच, सतनाम पण तेच, अमरलोक पण तोच, सत्पुरुष अमर पुरुष पण तोच आणि सारनाम पण तेच. आलो तिथे जिथून सुरुवात केली होती. हे भगवान, या भोळ्या आत्म्यांना काय माहीत की महात्माजी पोहोचले असतील, सतलोक बघून येतील, काय खाक बघून येणार. सतलोकामध्ये अशीच सृष्टी आहे, असेच लोक आहेत जिथे पशुपक्षी नाहीयेत, हे किडे कीटक नाहीयेत, जे तिथे सदाबहार वृक्ष आहेत. आणि सदाबहार तिथले काजू, किसमिस, सफरचंद, संत्री आणि फळं, फुलं, फ्रूट्स सारे सदाबहार आहेत. तिथे गेल्यानंतर प्राणी ना वृद्ध होतो ना त्याला मृत्यू येतो. आता पुण्यात्म्यांनो, जर आपण तिथे जाऊन असंच धक्के खायचे आहेत, बिंदू बनून फिरायचं आहे, तर काय मजा आहे. तो कसला आनंद. मोक्षाचा अर्थ होतो ते ज्याच्या वर. जसं कोणी बंधनात ना असावं, आपण येथे कर्मांच्या बंधनाने बांधले गेलो. तिथे कर्म नाहीये, निष्कर्मे मोक्ष प्राप्त होतो. काही न करता प्राप्त होतात सर्व सुविधा, त्याला निष्कर्मे मुक्ती मानतात. तर तिथे गेल्यानंतर तुम्ही बघता, प्रत्येक व्यक्ती इच्छिते काम थोडंच करू, नाही केलं तर अजूनच छान, सोयी साऱ्या हव्यात. तर हे आम्ही कुठून, हा आभास कुठून झाला. कारण आपण अशा स्थानावर राहत होतो जिथे आपल्याला काम करावंच लागत नव्हतं, सोयी मिळत होत्या, पुढे पडून होत्या. दुसरं कोणी म्हातारं होऊ इच्छित नाही, वृद्धावस्था कधीही आवडत नाही. म्हणजे 80व्या वर्षी पण केस काळे करत असतात, दात कृत्रिम बसवतात, काही थोडंफार सेट, म्हातारं दिसायला नको. आणि मग मृत्यू तर कोणालाच नको असतो. आणि दोन्ही कंपल्सरी. हे तर इथलं युनिव्हर्सल ट्रूथ आहे. हार्ड अँड फास्ट रूल आहे. तर तो वृद्ध पण होणार आणि मृत्यू पण येणार. आणि आपल्याला दोन्ही आवडत नाही आणि दोन्ही कंपल्सरी होणारच या इथे. अशा प्रकारे कोणी काम करू इच्छित नाही. आपण उच्च शिक्षण का प्राप्त करतो की आपण खुर्चीत बसून ऑफिसमध्ये नोकर असतील, बेल वाजवली, पाणी आण, चहा दे. काम काही नाही करायचं, पगार तर मोठा पाहिजे, आयटीत राहायचं. तर ही आपली प्रवृत्ती जी इथे आपण एक नक्कल करतोय, एक रेग ओढतोय त्या सतलोकाच्या, त्या सुखाला विसरून, त्याला सोडून. आणि ती तिथेच प्राप्त होऊ शकते. बाभळीच्या झाडावर जर कोणी आंबे शोधतोय, बाभळीच्या वनात जर कोणी आंबे शोधतोय, तर त्याच्यासारखा मूर्ख नाही. तर आपण ह्या बाभळीच्या वनात, ह्या काळाच्या लोकात ते सुख शोधत आहोत. सतलोकवालं इथल्या स्वर्गात, महास्वर्गातही ते सुख नाहीये. तर ह्या गोष्टीची परमात्म्याने आपल्याला आठवण करून दिली आहे. तर प्रसंग चाललाय की सतलोकामध्ये तुम्हाला मनुष्य शरीर मिळेल. तिथे 3 भाग आहेत सतलोकाचे. जसं आपलं कॅपिटल आहे,
राजधानी आहे दिल्ली, आणि दिल्ली एक राज्य पण आहे. तर दिल्लीचं जे बाह्य दिल्ली आहे, ग्रामीण क्षेत्र आहे जे, ते तर समजा बाहेरची दिल्ली. मग मधला बाजार आला, मग पंतप्रधान म्हणजे आपलं सेक्रेटरिएट म्हणजे राजधानी स्थळ आहे, असंच तिथलं विभाजन आहे. तर बाह्य जे क्षेत्र आहे अगदी बाहेरच्या साईडचा सतलोकाचा, त्याच्यात बाग बगीचे, फळं, झरे, नद्या वाहत आहेत. त्याच्या पुढे जो सेकंड पोर्शन आहे त्याच्यात पूर्ण तुमचे खूप सुंदर सुंदर महाल बनले आहेत जे रिकामे पडले आहेत, जिथून तुम्ही आलात सोडून. एक एक परिवाराचा पूर्ण द्वीप आहे. जसं तुम्ही कोणत्याही अधिकारी, कर्मचारी वा पैसेवाल्या शेठच्या घराला पाहाल, तो काय बनवतो? मोठा बंगला असतो, एक छान पुढे अंगण असतं, लॉन ज्याला म्हणतात, आणि त्याच्यात फळं, फुलं वगैरेची झाडं, वेली लावल्यात, बगीचा लावलाय, झरा वाहतोय, तलाव आहे. अशा प्रकारे आपण सोयी करून घेतो. आणि आपण पिकनिक फिरायला जातो, डोंगर बघायला जातो, सुंदरशा जागा, झरे बघायला जातो. हा आमचा स्वभाव तिथून बनलाय. आणि इथे आपण जातो आणि आपला खिसा कापून परत येतो. 10,000 रुपये घेऊन जातो कुलू मनालीला मे, जून, जुलैमध्ये, आणि आपले पैसे खर्च करा. तिथे काही दिवसांसाठी इकडे तिकडे सैरसपाटा करा आणि पैसे वाया घालून परत येऊन जा. इथलं तर हे सुख आहे. आणि सतलोकात गेल्यानंतर तो काही अभाव नाही, काही खर्च नाही, आणि कोणत्याही प्रकारचं काही दुःख नाही. तर आता आपण कोणी मरू नाही इच्छित, आणि आहे तो परिवार बनलेला राहो. आता मरायची अजिबात इच्छा नाहीये, भले दुःखी कितीही असो. आता आपण इथून जाऊ नाही शकत, जरूरत नाही जायची आपल्याला. पण हा मृत्यू भयंकर आहे आपल्यासाठी, आणि वृद्धावस्था, आणि हे सारं तिथे होईल. तिथे मग काही दुःख नाही, काही काम नाही. आपल्या खूप सोयी आहेत तुम्हाला. तिथेही तुम्हाला परमात्म्याची आठवण येत राहते. परमात्म्याचे स्मरण तिथे पण तुम्हाला करायचे असते. त्या स्मरणात इतका आनंद असतो. काही व्यक्ती विचार करतात तिथे करायचं काय, तिथे परमात्म्याची आठवण, तिथे खूप सोयी आहेत ज्यांचे इथे वर्णन नाही करू शकत. तिथे तुम्हाला कळतही नाही की किती वेळ निघून गेला, आणि तुम्ही सदा सुखी राहता. काही रागद्वेष नसतो, काही अशा गोष्टीचा अभावच नसतो ज्याने रागद्वेष बनेल. कोणी वर खाली नाही, कोणी लहान मोठं नाही. तिथे सगळ्यांना एक समान सोयी. तर ह्या सतलोकामध्ये सर्व सोयी आहेत, आणि तिथे पूर्ण मोक्ष आहे. तो प्राणी काही प्रतिबंध नाही. कारण की जितके इथे कायदे बनवले जातात, आळशी लोकांसाठी बनवले जातात. जे नागरिक चांगले असतात ते असेही सद्भावनेनं राहतात, ते काही अपराध करत नाहीत. तर तिथे सगळे नागरिक चांगले आहेत, त्यांना काही द्वेष नाही, राग नाही. कारण इथून असेच लोक जातील ज्यांचा स्वभाव सुधारेल आणि भक्तीचा धनी होऊन जाईल. तर इथे तुमचा व्यवहार आणि स्वभाव सुधारण्यासाठी प्रॅक्टिकल घेतलं जातं. तर तुम्ही इथे येता सत्संगात, तुम्ही इथे येऊन एकतर ज्ञान ऐकतात, ज्ञान ऐका, मग ज्ञानावर त्याचं अंमल करा. ही जी वचनं सांगितली जातात, हे कोणत्या ऐऱ्या गैऱ्याचं गीत नाही. हा परमात्म्याने दिलेला मार्ग आहे, परमात्म्यानं दिलेलं वचन आहे, ज्ञान आहे. आणि तुम्ही इथे आला कशासाठी आहे तेवढ्या लांब? तुम्ही ज्ञान ऐकून त्याच्यावर प्रॅक्टिकल करा, त्याला आचरणात आणा, त्याच्यावर त्या गाईडलाईन्सने चाला. आता जसं इथे तुम्ही येता, इथूनच स्वतःला सुधारणं सुरू करा. जसं सभ्य लोक असतात, बसमध्ये बसलेत आणि कोणी पाहिलं, कोणी वृद्ध असेल त्याला म्हणतात, आपल्याबरोबर ॲडजस्ट करून घेतात, या तुम्ही बसा. आणि काही असे सज्जन असतात जे सीट सोडून देतात, या तुम्ही बसा. तर पूर्व पुण्याई आहे अशा जीवांची जो असा स्वभाव बनलाय. नाहीतर कोण कशाला उभं राहील? तर ती कशी व्यक्ती आहे? तर असंच तुम्हीही ॲडजस्टमेंट प्रॅक्टिकल इथे करायचं आहे. कुठल्या गोष्टीचा थोडा अभाव झाला तरी जास्त व्याकुळ नाही व्हायचं. स्वतःला ॲडजस्ट करायला शिकायचं, एकमेकांना आपल्यासोबत सेट करून आपला वेळ असा छान घालवा. 3-4 दिवस राहा इथे,
तर अशा प्रकारे आपण इथे तेच तिकडे जातील ज्यांचा स्वभाव पण बदलेल आणि तुमच्यातील अभिमान कमी होईल. अभिमानी प्राणी जाऊ नाही शकत, तर इथून तुम्हाला नीट सुधरवून आणि भक्तीने परिपूर्ण करून तर तिथे पाठवलं जाईल. मग ती व्यक्ती तिथे जाऊन एक सभ्य समाज बनेल. तिथे विकार तर नसतातच, कारण ते शरीर असं नाहीये. तिथे विकार नाही. तर सांगण्याचा भाव हा की तिथे जाऊन आपल्याला सगळं सुख प्राप्त होईल. आता प्रसंग चालू आहे की परमात्म्याची भक्ती का करायची, न करण्याने काय तोटा आहे, करण्याने काय लाभ आहे. तर काय सांगतात, कि नर से तीतू पशुआ कीजे, गद्दा बैल बनाई, ये 56 भोग कहाँ मन बोरे, कहीं कुरडी चरने जाई. आता काय सांगतायत की जे ही भक्ती नाही करत आणि करत असले तरी शास्त्रानुकूल नाही करत, पूर्ण परमात्म्याची भक्ती शास्त्रानुकूल नाही करत, परम संतांचा शोध नाही घेत आणि ते भक्ती करूनही जीवन व्यर्थ करतायत. काय सांगतायत की के सुखदेव ने 84 भुगती बना पजावे खरवो, तेरी क्या बुनियाद पुराणी तू पेंडा पंथ पकड़वो हो. सुखदेव एक ऋषी होते आणि त्यांच्यात पूर्वजन्मीचा एक असा मागचा संस्कार होता की बालपणापासूनच त्यात एक सिद्धी होती, आकाशात उडायची. आकाशात उडायची सिद्धी होती. पुण्यात्म्यांनो, आज कोणी व्यक्ती ह्या संसारात अशी असेल की आकाशात उडेल, सारं विश्व त्याच्याबरोबर होईल आणि त्याला भगवान मानून पूजू लागेल, कारण आपण अध्यात्म मार्गापासून इतके दूर आहोत, अध्यात्म ज्ञानापासून आपण खूप दूर आहोत. आणि परमात्मा काय सांगतात कबीरजी, की सुखदेव ऋषी आकाश मार्गाने स्वर्गात जात होता आणि त्याने गुरु केला नव्हता. तर सगळ्यात आधी सत्संगात ज्ञान दिलं जातं की भक्तीची गरज का आहे, मग भक्तीसाठी काय काय गोष्टींची आवश्यकता आहे. तर सगळ्यात आधी गुरु असला पाहिजे. सुखदेव ऋषींचा गुरु नव्हता आणि पूर्वजन्मीची त्यांची भक्तीची बॅटरी चार्ज होती. आता जसं कोणाच्या घरी इन्व्हर्टर असतो, इन्व्हर्टरची बॅटरी फुल झाली असेल आणि चार्जर काढलात तरी ती चालते, बल्ब पण चालतात, पंखे फिरतात, ती आपलं काम करत असते. पण चार्जर न लावल्याने ती एकदम डाऊन होते बॅटरी त्याची आणि सर्व सोयी संपून जातात. तर अशी ज्यांची पूर्वजन्मीची बॅटरी चार्ज आहे, आज कोणी पंतप्रधान झाला, कोणी राष्ट्रपती, कोणाला इतर पद प्राप्त आहे व कोणी अन्य फॅक्टरी मालक, तर ती पूर्वीची बॅटरी चार्ज आहे, इन्व्हर्टर काम करत आहे, पण त्यांनी चार्जर लावून ठेवलेला नाही. मग ते एकदम फ्यूज होणार. तर एकदम त्यांच्या सगळ्या सोयी बंद होऊन जातात. जसं आपण पाहतो, पुण्यात्म्यांनो, एखादं असं उदाहरण असतं, काळीज फाटून जातं. आता आपल्याला काय हवं असतं, मी मंत्री बनेन, पंतप्रधान बनेन, सुखी होईन. एक पोलंड देशाचं पूर्ण मंत्रिमंडळ, पूर्ण कॅबिनेट, ज्याच्यात मंत्री पण, मुख्य पंतप्रधान पण आणि MP पण, बघा त्यांची खराब वेळ आली. एका विमानात बसून कोणासाठी शोक व्यक्त करायला जात होते सगळेजण आणि ते विमान दुर्घटनाग्रस्त झालं. म्हणतात 95 सदस्य होते त्या विमानात, 95च्या 95 मेले. आणि त्यांच्या किती आशा असतील, किती उच्च पदं होती त्यांच्याकडे, आणि काय घेऊन गेले ह्या खराब संसारातून. तर पुण्यात्म्यांनो, ह्या गोष्टींना आधार बनवावं लागेल आपल्याला.
तर त्यांची बॅटरी तिथे संपलेली होती. ती जेव्हा डिस्चार्ज झाली, सर्व सोयी बंद आणि मातीत ते भूत बनून फिरत असतील तिथे. एके दिवशी एक जण सांगत होता, असंच एक दिवस वर्तमानपत्रात वाचलं होतं आम्ही, 4, 5, 6 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एक खूप मोठा राजनेता होता. त्याच्याबरोबर 4-5 काही एकतर घरचा सदस्य, बाकी 4-5 चेले. तो त्याचं हेलिकॉप्टर जे होतं, ॲक्सिडेंट झाला, मेले सगळे. आता तिथे त्या गावात जिथे ते हेलिकॉप्टर कोसळलं होतं, भूत म्हणून भटकत आहेत आणि गावकऱ्यांना त्रास देत आहेत. ते म्हणतात, इथे आमचा प्लॅटफॉर्म बनवा, बंगला बांधा, आम्हाला इथे राहत जाऊ. कोणी ह्या भूत प्रेत करणी करणाऱ्यांना बोलावलं, त्यांनी विचारलं, तेव्हा त्यांनी त्यांना सांगितलं की आमचा इथे तो बांधा बंगला, आम्ही राहत जाऊ. आणि त्यांचा मग तो एक चबुतरा बांधला, 4-4 विटा आणून एक खोली बांधली. आता तिथे वेगळे वेगळे बंगले बांधून राहत आहेत. आता तिथे बंगला बांधून राहत आहेत. तर परमात्मा म्हणतात की जे काम नाही केलं, जे करायचं होतं या मनुष्य जीवनात, ते केलं नाही. हे मूळ धन नष्ट करून टाकलं. ती बॅटरी झाली डिस्चार्ज, तिथे चार्जर नव्हताच. एकदम सगळ्या सुविधा, कुठे गेली ती प्रभुता, कुठं गेलं ते धन. आता डोक्यावर हेलिकॉप्टर घेऊन चाटा, ते टेस्ट घेऊन बुडालं त्यांना. तर इथे परमात्मा आपल्याला आठवण करून देतात की सुखदेव ने 84 भुगती बन्या पजावे खरवो, तेरी क्या बुनियाद पराणी तू पेंडा पंथ पकडवो. होय. आता सुखदेव ऋषींची बॅटरी चार्ज होती पूर्वजन्मीची, आणि त्या बॅटरी चार्जने तो पोचत होता तिथे स्वर्गाच्या आत, वरच्या लोकात. तर तिथला जो कॉमन स्वर्ग आहे, तो स्वर्ग काय आहे, ते रेस्टॉरंट आहे. एकतर प्रायव्हेट रेस्टॉरंट असतात, तिथे तर जाऊन राहील कोणी पैसेवाला. काही सरकारी असतात, ज्याच्यात सरकारी अधिकारीच राहू शकतात. हे पोहोचले एके दिवशी. हा जायचा होता कॉमन स्वर्गात, इंद्रवाल्या स्वर्गात, पण तो गेला भगवान विष्णूंच्या लोकात. ह्या प्रत्येक या भगवानांच्या लोकात अशा प्रकारे रेस्टॉरंट बनवलेले आहेत, आणि ते पण आपलं काम असंच चालवत आहेत. त्याचा ते टॅक्स लावतात, जे इथून पुण्यकर्मी प्राणी जातात. जसं एक हॉटेलवाला चार्ज लावून ठेवतो, त्याचं महिन्याचं नाहीतर जे असेल तसं तासांचा जो खर्च घेतो. सुखदेव ऋषी जेव्हा पोचले स्वर्गात, तिथल्या हॉटेलमध्ये, विष्णूजींच्या मोठ्या हॉटेलात, तर तिथे एक नियम बनवला त्यांनी, जो गुरु म्हणजे ज्याने गुरु धारण केला आहे, तीच व्यक्ती इथे येऊ शकते, इथे मुक्काम करू शकते. आता सुखदेव ऋषींचा कोणी गुरु नव्हता. बॅटरी चार्ज मागील जन्मातील पुण्यकर्मांच्या कारणाने तो आकाशात फिरत होता. तर तिथले जे पहारेकरी होते, सेवेकरी होते त्या हॉटेलचे, त्यांनी मनाई केली की ऋषीजी, तुमचा कोणी गुरु नाहीये आणि तुम्हाला यात एंट्री नाही होऊ शकत तुमची. तो अडून बसला, म्हणाला की आधी तुम्ही व्यक्ती बघा, मी तर असा जातो, तिथेही जातो, इंद्रलोकात जात होतो. ते म्हणाले, तिथे जात असाल पण इथे नाही येता येणार, हा भगवान विष्णूंचा आदेश आहे. तो म्हणाला की मला विष्णूची भेट घेऊ द्या. तो त्याचा मोठेपणा मिरवत होता, प्रयत्न करत होता. आता त्या पहारेकरांनी जाऊन सांगितलं की भगवान हे असाच एक सुखदेव नावाचे ऋषी आहेत, त्यांचा कोणी गुरु नाहीये, पण हटून बसलेत आत प्रवेश करण्यासाठी. त्यांचा हट्ट जिद्द करून बसलेत. तुमचा काय आदेश आहे? आणि तो हे म्हणतो की मला भगवान विष्णूला भेटायचंय. मग भगवान विष्णू आले बाहेर. आता ऋषींनी तर हा विचार केला होता सुखदेवांनी की मला बघून इंद्र जसा धावत आला होता, असं छातीशी धरेल की वा किती छान भक्ती करतोस की इथपर्यंत पोचलास. पण मर्यादा फार मोठी गोष्ट असते भक्ती मार्गात.
विष्णू त्याच्याशी सरळ बोलले नाहीत आणि म्हणाले, इथे कसा आलास ऋषी? पुण्यात्म्यांनो, जी व्यक्ती कोणाकडे काही उद्देश घेऊन जाते ती हा विचार घेऊन जाते की माझा खूप सत्कार होईल, आणि गेल्यावर कोणी धड बोलत पण नाही, मग तो समजून जातो की गोष्टी बिघडल्यात. तर अर्धी अर्धी भांग तर तिथेच उतरली त्याची, जेव्हा भगवानांनी विचारलं, तू इथे कशासाठी आलायस? त्यावर तो म्हणाला, मला काही दिवस इथे राहायची इच्छा आहे, तुमच्या रेस्टॉरंटमध्ये, स्वर्गात. विष्णूजींना हे माहीत तर होतंच, पण सेवकांना विचारलं की सेवकांनो, तुम्ही का नाही एंट्री दिली ऋषीजींना? तेव्हा सेवक म्हणाले की अहो, यांना गुरु नाहीये. तेव्हा भगवान म्हणाले, सुखदेव, आपण जाऊ शकता. बिना गुरुच्या व्यक्तीला आम्ही इथे प्रवेश देत नाही, आपण जा. आता ऋषीजी म्हणाले की भगवान, ह्या पृथ्वीवर माझ्यासारखा कोणी असा नाही, माझ्यासारखा सिद्धियुक्त. मी कोणाला गुरु मानू? त्यावर भगवान श्री विष्णूजी म्हणाले, सुखदेव, ही तुमची चूक आहे. हा तुझा गर्व बोलतोय, तुझं अज्ञान बोलतंय. आपण जा, राजा जनकाकडून उपदेश घ्या. राजा जनक कोण? जे सीताजींचे पिता होते. आता तो बघा, हे अनेक जण म्हणतात की गुरु हा ब्रह्मचारी असला पाहिजे. तर ती एक चूक आहे त्या व्यक्तीची. आता पुण्यात्म्यांनो, परमात्म्याच्या विधानापासून अपरिचित व्यक्ती अशा प्रकारचे अंदाज बांधत असतात. तर ह्या सर्व प्रमाणांनी आपल्याला सिद्ध होतं की गुरु कसा असला पाहिजे, शिष्याची काय लक्षणं असली पाहिजेत, त्याच्यात कोणते गुण असले पाहिजेत, आणि गुरुमध्ये कोणती लक्षणं असली पाहिजेत. आता सुखदेव ऋषी बाल ब्रह्मचारी आणि साधू संत ऋषी आणि राजा जनक गृहस्थी, कारण त्याने अनेक विवाह केले होते, कारण तो राजा होता. आता तिथे तर तो बोलू शकला नाही भगवान विष्णू समोर, तर तो परत आला तर पूर्वी इतर ऋषी महर्षींसमोर जसा तो छाती काढून चालत जायचा, आता गेला असा मान खाली घालून. त्यांनी विचारलं, ऋषीजी, तुम्हाला काय असं काय घडलंय की खूप दुःखी दिसत आहात? मग त्यांनी सगळी घटना सांगितली की मी विष्णूजींच्या लोकात गेलो होतो आणि भगवानाने मला तिथे राहू नाही दिलं. तर ते अन्य ऋषी देव म्हणाले की असं तर होऊ नाही शकत, भगवान विष्णू तर खूप प्रेम करतात, खूप चांगले भगवान आहेत, काही वेगळं कारण असणार, काहीतरी वेगळी चूक केली असणार तुम्ही. त्यावर तो म्हणाले की मी कोणताही गुरु धारण केला नाही, आणि भगवानाने तर इथे अट घालून ठेवली आहे की ज्याचा गुरु असेल तोच स्वर्गात राहू शकतो, विष्णूजींच्या स्वर्गात. मग इतर जे पण देव ऋषी होते ते म्हणाले, ऋषीजी, तुम्ही तर मोठी चूक केली आहे. आम्हाला तर असं वाटलं होतं की आपण कोणी गुरु केला असेल. तुम्ही तर फार मोठी चूक केली आहे. बिना गुरुचे फिरतात तुम्ही, तर जीवन नाश करून टाकलं. आता तिथे तो म्हणाला की भगवानाने माझ्यासमोर अजून एक संकट उभं केलंय. काय संकट उभं केलंय? सांगितलंय की राजा जनकाकडून नाम घे. तर तो काय म्हणतो की राजा जनक गृहस्थी बाई, और कैसे शीस नवाऊं जाई. तो एक गृहस्थ, मी बालब्रह्मचारी, आणि कसा नमस्कार करू मी त्यांना? माझ्या तर इब्रतीचा नाश होईल. आता हे मान बढाई इब्रत हे पण भक्तीचे एक शत्रू आहेत. परमात्मा म्हणत आहेत, राज तजना सहज है, और सहज त्रिया का ने, मान बढ़ाई ईर्षा, ये दुर्लभ तजना ये. आणि यांना त्यागल्याविना भगवान प्राप्त नाही होत, मग किती बकवाद करा. आणि पुण्यात्म्यांनो, इथं तुम्हाला अशासाठी बोलावलं जातं. तसं तर परमात्मा आपल्या लेकरांसाठी सर्व सोयी उपलब्ध करतात. दयाळू आहे तो मालक, आपला पिता आहे. पण तरीही
तुम्हाला येथे जमिनीवर बसवणं, प्रणाम करवण्याच्या मागे एक विशेष विधान आहे, जेणेकरून आपल्या आतला हा जो मळ आहे अभिमानाचा, जो सगळ्यात जास्त बाधक आहे भगवानाच्या मार्गातला, तो संपून जाईल आणि त्याच्याशिवाय भगवान निकट येणार नाही. आता थोडा जरी मळ कुठे असेल, तारेच्या मध्ये कनेक्शन घेऊन ठेवलं असेल तर लाईट नाही येणार. लाईट नाही आली तर फायदा काय ती साधनं जोडण्याचं? तर पॉवर प्राप्त करण्यासाठी, भगवानाची शक्ती आपल्याकडे आणण्यासाठी आपण हा अहंकार रूपी हा मळ काढावा लागेल. तर सगळ्यांनी सांगितलं की ऋषीजी, तुम्ही अत्याचार केला, तुम्ही तर चुकलात, मोठी चूक केली. एक फटकळ व्यक्ती म्हणाली, गुरु नाही केलास ना तर गाढव बनशील पुढच्या जन्मी. आता त्याने जेव्हा ही गोष्ट ऐकली, कारण ते पुण्यवान लोक तर असतातच, पण अज्ञानाच्या कारणामुळे हे आपले आपले अंदाज बांधत राहतात. जेव्हा त्यांना ज्ञान होतं मग लगेच त्याग करतात त्या बकवादांना. एकदम त्याला झटका लागला, त्याला त्याचा पूर्वीचा एक पूर्वजन्मीची अनेक ते म्हणतात ना बॅकग्राऊंड बघितली, पूर्वजन्मातली आपली दुःख त्याच्यासमोर नाचू लागली. त्याला काय झालं, एक जशी त्याला आठवण झाली, त्याची दिव्यदृष्टी ती चालू झाली, आतली जितकी त्याची रेंज होती. आता काय बघितलं सुखदेव ऋषीने की एकदा तो गाढव झालाय, गाढवाची योनी भोगतोय. कुंभार त्याच्यावर खूप भार खालून पक्क्या कच्च्या विटा टाकत होता आणि घेऊन जातो भट्टीवर. भट्टी म्हणजे जिथे कुंभार लोक विटा भाजतात. त्याच्यात काय असतं की जशी भट्टी सुरू करून दिली, त्याच्यात जे पण इंधन टाकलं जातं त्याची राख बनून जाते. पुढच्या सीझनला त्याच राखेवर पुन्हा दुसऱ्यांदा तो लावून देतो, कारण की त्या राखेला कुठे फेकून द्यायला जागा नाही. पुढच्या सीझनमध्ये मग त्याच्यावरच लावून देतो. ती राख खाली राहून साचत साचत खूप मोठा डोंगरासारखा होतो. मग त्याच्यावर लावायला सुरुवात करतो. तर तिथे गाढवावरून कच्च्या विटा घेऊन जातो असं आणि तिथे कच्च्या विटा उतरवून घेतो. तो त्याच्या थैलीतून पाठीवर लादलेल्या असतात आणि लगेच त्यात पक्क्या विटा भरून देतो आणि काठी मारून पुन्हा खाली घेऊन येतो. म्हणजे खालूनही लादून वर जायचं आणि वरून पण लादून खाली यायचं. म्हणतो मी आंधळा झालो. 2-3 वर्ष अशी कठीण कामं पण घेतली माझ्याकडून. माझ्या मालकाने आंधळा झालो तर त्याने माझा त्याग केला, जंगलात सोडून दिलं. मी आपला एक पायवाट पकडून चालत चालत जात होतो. पुढे कोणता एक नाला होता. एकदम नाल्यात पुढचे पाय टेकले, परत यायला असमर्थ झालो. पुढे जाणं श्रेयस्कर वाटलं, उडी मारली. तो असा नाला होता की मी फिट झालो त्याच्यात. पुढे तोंड टेकलं, मागे पाठ अडकली, पाय लोंबतायत आणि त्या रस्त्यावर एखाद दुसरा कोणी व्यक्ती यायचा. जंगलात, गावापासून दूर होतं. तर जो व्यक्ती कोणी एकटा दुकटा यायचा, मला काढायचा प्रयत्न नाही करायचा, माझ्यावर कमरेवर पाय ठेवून पुढे गेला, पूल बनवून माझा. आठवडा 10 दिवस भोगून माझं जीवन पूर्ण झालं. आता तो ऋषी सांगू लागला, परत आता काय बघू इच्छितोस तू? हे हाल तर आता आहे जेव्हा तू डोळ्यांनी पाहिलंस तरी नखरे करतोस. तर त्याच्या बुद्धीचे जे स्क्रू ढिले झाले होते ते टाईट झाले 1 मिनिटात आणि चालू पडला तिथून. मग आला आपला पिता व्यासजींजवळ. जेव्हा सुखदेव ऋषींचा जन्म झाला ते 12 वर्षांपर्यंत आईच्या गर्भात राहिले होते आणि त्याला आईच्या गर्भात ह्या जीवाला सगळं माहिती असतं की बाहेर जाताच संकटे येतील. एकदम काय होतं आईच्या गर्भात, एकदा ब्रह्मा विष्णू महेश ज्यांच्यात एक एक गुण आहे, रजगुणी ब्रह्माजी रजगुण आहेत त्यांच्यात आणि विष्णूजी सद्गुण आहेत आणि शंकरजी तमोगुण.
तर ह्यांच्या गुणांचा प्रभाव बाहेर येताच मुलांवर एकदम परिणाम करून जातो. त्याच्या कह्यात मग एकदम अचेतन होऊन जातो, विसरून जातो, काही लक्षात राहत नाही, सुन्न होऊन जातो. त्याला नव्याने आठवण करून दिली जाते, हे तुझे वडील आहेत, ही तुझी आई आहे, हे काका आहेत, हे तात्या आहेत. हे सर्व पुन्हा आठवलं तर ह्याला माहीत होतं की बाहेर जाताच परिस्थिती बिघडेल, विसरून जातो जीव. म्हणून 12 वर्षांपर्यंत हा आईच्या गर्भातून बाहेर नाही आला. ब्रह्मा विष्णू महेश तिघे उपस्थित झाले की बाबा सुखदेव बाहेर ये. असं तर तू आमची सगळी कर्मे बिघडवून टाकली. असं 12-12 वर्षांपर्यंत माता मुलांना गर्भात ठेवू लागल्या. एक सवय लागून जाईल सर्वांना. त्या तर 9 महिन्यात दुःखी होतात. इतके दिवस कसं ठेवणार? तू बाहेर ये बाबा, तू परंपरा खराब नको करूस. सुखदेवने कंडिशन ठेवली, एक अट घातली की बाहेर तेव्हा येईन, पण तुम्ही तुमच्या ह्या त्रिगुणमयी मायेला आवर घाला. ते म्हणू लागले, बघ बाबा, आम्ही हे रोखण्यासाठी इतके सक्षम नाही, आम्ही आवर नाही घालू शकत, पण सेकंदाच्या पण काही अंशासाठी मात्र आम्ही कंट्रोल करू शकतो, अन्यथा हा प्रवाह रोखणं शक्य नाही. सुखदेव ऋषीने सांगितलं की तुम्ही एकदा थांबवा थोड्या वेळासाठी. तर सांगतात की सेकंदाचाही काही अंशच त्यांनी थांबवला, तेव्हा तो आईच्या गर्भातून बाहेर आला. आणि त्याला चेतना होती की भक्ती न करण्याने हा जीव व्यर्थ होतो, जीवन नष्ट होऊन जातं. त्याला तर हा आभास झाला की हे तर आईच्या गर्भातच लक्षात राहतं की मनुष्य जीवन परमात्मा प्राप्तीसाठी प्राप्त होत असतं. आता त्याने सगळं काही केलं. आईच्या गर्भातून बाहेर येताच आपल्या नाळेला जी अशी लटकलेली असते, आईच्या नाभीशी कनेक्शन असतं दोरीसारखी, त्याने आपल्या खांद्यावर टाकून उठून चालू लागला. व्यासजींनी हाक मारली, अरे मुला, माझ्या बाळा कुठे चाललास? आता पुण्यात्म्यांनो, पुत्राचा मोह फार खतरनाक असतो, फार प्रबळ असतो. पुत्र मोहाने ऋषीजी पुन्हा पुन्हा हाक मारत होते, बाळा एकदा तरी दर्शन दे, अरे एकदा तरी तुझं तोंड बघू दे. 12 वर्ष वाट पाहिली तुझी, अरे 12 वर्ष वाट पाहिली पुत्राची, दर्शन करेन. हा मागून बोलतोय चालता चालता की ऋषीजी, माहीत नाही किती वेळा तुम्ही माझे बाप झालात आणि माहीत नाही किती वेळा मी तुमचा बाप झालो. हा तर वाईट आजार आहे, ह्यात मला अडकवू नका. आणि इथे कबीर साहेबांनी सांगितलंय की तो काय म्हणाला, ऋषीजी, सुखदेव ऋषी काय म्हणाला की एक लेवा एक देवा दूतम, और कोई किसी का पिता नहीं पूतम. ये तो ऋण संबंध जुड़ा एक ठाठा, अंत में सब 12 बाटा. ही तर एकमेकातली देवाणघेवाण असते. कोणी कोणाचा बाप नाही, कोणी कोणाचा पुत्र नाही. ज्याचे ज्याचे जेवढे संस्कार आहेत ते पूर्ण करून इथून निघून जातील. मग कोणी गाढव बनेल, कोणी कुत्रा बनेल, कोणी मनुष्यच बनेल. हा पुन्हा परिवार असा असणार नाही. आणि ह्याचा उद्देश भक्ती करण्याचा आहे. आणि मी तुमचं दर्शन करणार नाही पिताजी, माझ्यातला मोह जागा होईल तर मी भक्तीपासून वंचित होईन, असं म्हणून आकाशात उडून गेला. जेव्हा तो निघून गेला त्यानंतर पुन्हा आला, जेव्हा तरुण झाला पुन्हा आला परत आपल्या वडिलांकडे की ते मोठे विद्वान पुरुष आहेत, त्यांचा सल्ला घेतो. व्यासजी म्हणाले, आलास बाळा? हो आलो बाबा. अच्छा ठीक आहे बाळा, काही गोष्ट नाही, आता आलास, सकाळी चुकलेला संध्याकाळी परतला तर मग काही त्रास नाही, ये माझ्या जवळ राहा बाळा. तेव्हा तो म्हणाला, सुखदेव ऋषी म्हणाला की बाबा, माझ्या समोर एक समस्या उभी राहिली आहे, प्रॉब्लेम भारी आहे. सारी कथा सांगितली, मी असा विष्णू लोकात गेलो होतो, त्यांनी तिथे राहायला मनाई केली कारण मी गुरु नाही केलेला. पुण्यात्म्यांनो, जे परमात्म्याच्या विधानाशी परिचित प्राणी असतात ते एक सुरात बोलत असतात. मग व्यास ऋषींना पण राग आला आणि म्हणू लागले, अरे बाळा, तू स्वतःच जीवन नाश केलंस. मी विचार केला होता की संयम पाळला होता, आनंद मानून घेतला होता मी की माझा मुलगा कल्याण करून घेईन त्याचं, पण तू तर नाश करून घेतलास आपल्या आयुष्याचा.
हा काय विचार केलास तू? गुरु नाही केलास? अरे जाशील कुठे? मग त्याने तो आपला दुसरा प्रॉब्लेम सांगितला की भगवान विष्णूंनी सांगितलंय की राजा जनकाला मी गुरु करावं. मी तर बालब्रह्मचारी आणि ते ग्रहस्थी. मी कसं काय डोकं, मला लाज वाटते पिताजी. कसं काय नमस्ते आणि प्रणाम करू? तिथे दंडवत घालावा लागेल. तेव्हा ऋषीजींनी त्याच्या वडिलांनी सांगितलं की बाळा, जर भक्ती करायची असेल आणि या दुःखापासून वाचायचं असेल तर ही क्रिया तर करावीच लागेल. आता जे भगवानाने सांगितलं, जर परमात्म्याचा आदेश आलाय आणि तू जर तर करतोयस, तू विद्वान कसला? तुझी ही 2 दिवसांची बॅटरी चार्ज आहे, मग तुझं जीवन कवडीमोल होईल बाळा. तर तू विद्वान कसला? तू तर जीवन नष्ट करतोयस आणि मलाही कलंकित करशील. जाऊन नाम घे बाळा, जीवन नष्ट करू नकोस. मग तो गेला राजा जनकाकडे. आता पुण्यात्म्यांनो, राजा जनकाकडे जेव्हा ऋषीजी पोहोचले, राजा जनक आपल्या नोकरांना, सेवकांना म्हणाला, एक आसन लावा. महर्षीजी आले आहेत, आज आपला भाग्योदय झालाय. आसन लावून घ्या. चांगले चांगले कपडे लावा, फुलांनी सजवून टाका. त्यांनी तर 1 मिनिटात सांगताच तयार झालं आसन. राजा जनक म्हणाला, ऋषीजी विराजमान व्हा, बसा आसनावर. जमिनीवर बसला. म्हणू लागला, मी तुम्हाला गुरु करायला आलो आहे, आसनावर नाही बसू शकत. आता राजा जनकाला विश्वास नाही बसला, रुचली नाही ही गोष्ट. हे ऋषी तर माथे फिरू असतात. यांना कोणी चाकराने कोणी काही म्हटलं तर नाही यांना, कारण हे शाप पण देऊ शकतात. हे तर विषारी सर्प पण असतात ह्यांच्याकडे. शाप द्यायची पण एक पॉवर असते. राजा जनक चिंतित झाला की भगवान, काही चूक असेल तर माफ करा ऋषीजी. आम्ही तर ग्रहस्थ व्यक्ती आहोत. कुणी सेवकाने काही म्हटलं असेल तुम्हाला तर माफ करा. तुम्ही खाली बसू नका, बेइज्जती होईल माझी ना. मी हे सहन नाही करू शकत की एक ऋषी खाली बसलेत. काही चूक असेल तर माफ करा. तर म्हणू लागला की मी वर नाही बसू शकत, कारण मी तुम्हाला गुरु करायला आलो आहे. सारी कथा ऐकवली त्याने. मी असं असं विष्णू लोकात गेलो होतो आणि भगवानाचा आदेश आहे, मी तुम्हाला गुरु करायला आलोय. तर पहिल्यांदा एकदा तर विश्वास बसला नाही राजा जनकाला. मग भगवान विष्णूचा त्याने जो संदेश ऐकवला, मग त्याने मानलं की हा बाबा, हा तर नाम घ्यायला आलाय. पण दीक्षा देण्याआधी शिष्याला काही थोडंफार त्याला सेट करावं लागतं. जसं आता दास तुम्हाला ज्ञान देतोय, पूर्ण विधान सांगतोय. जे लोक विद्वान, समजूतदार, भक्त येतात, पहिल्यांदा येतात, तर ह्या ज्ञानाने प्रभावित होऊन ह्या दासाला एक संत मानून नाम घेतात आणि मग विश्वास दृढतेने लागतात. मग लाभ मिळतो. नाम तर घेतलं पण गुरुवर विश्वास होत नाही, तर त्याचा फायदा होत नाही. अध्यात्म मार्ग हा काही लहान मुलांचा खेळ नाही. तर राजा जनकाने सांगितलं की सकाळी नाम देईन स्नान करून, तुम्ही रात्री विश्रांती घ्या. आता सांगण्याचा अर्थ हा आहे, राजा जनकाने एका वेगळ्या कक्षात त्याची सोय केली ऋषीजींची राहण्याची, आणि तिथे एका सेविकेची, एका स्त्रीची, भगिनीची सेवा लावून दिली की तू ऋषींची सेवा कर. तिला सगळं समजावून सांगितलं त्या मुलीला की अशी अशी ह्यांची परीक्षा घे. ऋषीजी बसले होते आपल्या शय्येवर. मुलगी आत गेली आणि त्यांच्याच शय्येवर बसून पायाच्या बाजूला ऋषीजींनी पाय मागे घेतले. ती अजून पुढे झाली तर ऋषीजी उठून बसले. अजून निकट जाऊ लागली तर ऋषीजी शय्या सोडून उभे राहिले कोपऱ्यात. म्हणू लागला, माई, भगिनी, काय करतेस तू? साधू संतांना हात लावायचा नसतो, शय्येवर नसतं बसायचं. आपण का मर्यादा भंग करता आहात? जाऊ शकता. ती मुलगी परत आली. राजा जनकाने विचारल्यावर तिने सर्व कथा सांगितली की 1 नंबरचा महात्मा आहे, आणि अगदी स्पर्श सुद्धा होऊ दिला नाही आणि उभे राहिले, असे असे शब्द बोलले. म्हणाले, ठीक आहे.
आता पुण्यात्म्यांनो, परमात्मा असं म्हणतात की गोरख से ज्ञानी गणे और सुखदेव जति जहान और सीता सी बहु भारिया संत दूर स्थान. असा जती पण होता, असा दृढ विश्वासू पण होता, संयमी पण होता, पण नामाविना खाली होता, पूर्ण पोकळ होता. आता गुरुविना आणि सच्चे नाम यथार्थ भक्तीविना रिकाम खोकं आहे हे मनुष्य जीवन. शरीर ते वेल विदाउट वॉटर आहे. तर सकाळी राजा जनकाने काय केलं की याचा गर्व उतरवू असं म्हणत होता. राजा जनक गृहस्थी भाई और मैं बाल ब्रह्मचारी, मैंने स्त्री का मुख नहीं देखा. सुखदेव बोले ज्ञान विवेका, हमने कदे स्त्री का मुंह नहीं देखा. राजा जनक गृहस्थी भाई कैसे ऐसी सिनेमाऊं जाई. तर राजा जनकने सांगितलं की ऋषीजींना बोलावून आणा. ऋषीजी बसले. खाली बसून खालीच आसन लावून खाली बसले जमिनीवर. काही सतरंजी वगैरे अंथरली आणि बरोबरच थोड्याच अंतरावर सेवकांना म्हणाला राजा जनक की पाणी गरम करा. सगळं समजावून सांगितलं होतं. चांगली भट्टी लाव आणि पूर्ण पेटल्यावर वर ठेवली एक कढई. पाणी गरम करायची कढई ठेवून दिली आणि सोबत आंघोळीसाठी एक पाट ठेवला. जसा पाट असतो, पूर्वी मोठे मोठे पाट असायचे, पूर्ण 3x2चे 3x3चे लाकडाचे पाट बनवलेले असत. त्यावर बसून स्नान करत असत. राजा जनकाने तो पाट त्या उकळत्या पाण्याच्या त्या कढई शेजारी लावला. आता त्याच्या 10,000 राण्या सांगतात राजा जनकाच्या. त्यातली जी मुख्य राणी होती, पट्ट राणी म्हणतात तिला म्हटलं मला आंघोळ घाल. आता तो स्नान करायला बसला. त्याची पत्नी त्या उकळत्या पाण्याने जे उकळायला ठेवलं होतं, गुलगुले काढण्यासाठी, जिलेबी काढण्यासाठी जसं उकळवतात तुपाला, तर त्या उकळत्या पाण्याने तांब्या भरला त्या पट्टराणीने आणि राजा जनकाच्या डोक्यावर टाकलं आणि हाताने चोळत होती सारं. आणि तो सुखदेव ऋषी असा मागे सरकला की तो जळेल. आता तिथे पाणी टाकलं की हा मागे सरकायचा, आता जळाला. तेव्हा राजा जनकाने म्हटलं, हे बाल ब्रह्मचारी, हे व्यासपुत्रा, मी गृहस्थी आहे आणि मी स्नान केल्यानंतर जे पाणी गटारात जातंय, ह्या नाल्यात जातंय, तू ह्याच्यात बोट घाल बेटा, मग मला कळेल की कसा बाल ब्रह्मचारी आहेस. तो म्हणाला मी नाही देणार, हात जळेल माझा. राजा बिहंस देई तब तारी और हमें स्नान करावे नारी. हे ब्रह्मचारी, तुझ्यापेक्षा तर ती नारी चांगली, ती मुलगी, ती पत्नी, जी सत्य नामाच्या योग्य जपाने तिचे शरीर असे सॉलिड झाले आहे. आणि तुम्ही भटकत आहात, धक्के खात आहात. पाय पकडले त्या बाल ब्रह्मचार्याने, एकदम नतमस्तक झाला. तर पुण्यात्म्यांनो, हा अभिमान काढल्याशिवाय गुरु करण्याचा काही उपयोग नाही, फायदा होत नाही जीवांना. जोपर्यंत तुम्हाला गुरुजींवर विश्वास नाही होत, तोपर्यंत गुरु धारण नाही केला पाहिजे. मग जर तर कराल तर भक्ती खंडित होते. तर त्या दिवसानंतर राजा जनकाविषयी त्याला पूर्ण श्रद्धा उत्पन्न झाली. त्याने फक्त हा चमत्कार पाहून गुरुवर विश्वास होऊन गेला. विश्वास केवळ त्या चमत्कारांनी नाही, त्या तर जुन्या कथा आहेत. जसा त्यांना फायदा झाला, किती लाभ झाला राजा जनकाकडून उपदेश घेतल्यानंतर. सुखदेव ऋषी स्वर्गात गेला, बस विष्णू लोकात विराजमान आहे आणि पुण्य संपल्यावर पुन्हा इथे धक्के खात राहील. तर ह्या ज्ञानाला आधार बनवून गुरु करायचा आहे आणि भक्ती करायची आहे, आपलं कल्याण करायचं आहे. बोलो सतगुरुदेव. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. सतसाहेबजी. आपलं नाव? योगिता प्रसाद घाडगे. आपण कुठून आलात? मुक्काम पोस्ट बिदाल, तालुका मान, जिल्हा सातारा. आपला व्यवसाय काय आहे? मी अंगणवाडीमध्ये मदतनीसचं काम करते. लहान मुलांना सांभाळायचं माझं खूप छान काम असतं आणि मला ते आवडतं. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली?
27 मार्च 2020मध्ये तालुका सेंटरवरती मी संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेण्यापूर्वी मी 33 कोटी देवी देवतांची तर पूजा करतच होते, पण मला श्रीकृष्णांची खूप आवड होते. मला श्रीकृष्णांविषयी खूप आवड असल्यामुळे नाही मी गेली 15 वर्षे खूप मेहनत करून पूजा करत होते. पण मी प्रत्येक महिन्यात ना एकही दिवस असा यायचा नाही की मी चांगली असायचे. मी दररोज आजारी पडायचे. आजारी असताना सुद्धा मला उठवत नव्हतं, बसवत नव्हतं, अशी परिस्थिती होती ना, तरीही मी पूजा करायची त्यांची. कारण मला वाटायचं माझे कृष्ण हेच भगवंत आहेत आणि तेच मला मोक्ष देतील आणि तेच मला ह्या सगळ्या गोष्टीतून तारतील, की जेणेकरून मला जे गोलोकमध्ये आहे तिथे जायचं आहे. पण असं काहीच झालं नाही, की मी प्रत्येक महिन्यात आजारी पडल्यामुळे ना मला कधीच कुठेच असं वाटलं नाही की मला श्रीकृष्ण माझ्याबरोबर आहेत. मला वाटतच नव्हतं, कारण मी रोज आजारी पडायचे. मला कळत नव्हतं, कारण मी 15 वर्ष भक्ती केले. मी त्यांची खूप सेवा करायचे, भोग लावायचे. लड्डू गोपाल घरी आणले होते मी. लड्डू गोपालांची पण खूप सेवा करायचे. श्रीकृष्ण जन्माष्टमीचा कार्यक्रम खूप करायचे. फक्त मला माझी मैत्रीण बोलत होती की तू कंठीमाळ घाल. इस्कॉनची मी भक्ती करत होते, फक्त मी कंठीमाळ घातली नव्हती. माझ्या मैत्रिणीच्या सांगण्यावरून मी भगवद्गीता वाचन केलं होतं, रामायण पठण केलं होतं. मला सगळ्या गोष्टी बरेच माहीत झाल्या होत्या, पण मला श्रीकृष्ण हे कोण आहेत, काळ आहेत की कोण आहेत हे मला कधीच कळत नव्हतं, कारण मला माहीतच नव्हतं की पूर्ण ज्ञान कुठे आहे ते. जसं आपण सांगत आहात की आपण पूर्वीपासूनच श्रीकृष्णाची भक्ती करत होतात आणि महाराष्ट्रामध्ये जे श्रीकृष्णाचे जे उत्सव असतात, इस्कॉनची जी काही भक्तिविधी आहे ती सुद्धा आपण करत होतात. परंतु मला असं विचारायचं आहे की ह्या ज्या भक्तिमार्गातून आपल्याला कुठल्या प्रकारचा लाभ प्राप्त झाला नाही, मग आपल्याला संत रामपालजी महाराजांचं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाबद्दल आपल्याला माहिती कशी मिळाली आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? माझी मोठी बहीण आहे. बहिणीने मला सांगितले की त्यांचे एक पाहुणे आहेत आणि ते संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली. 10 वर्ष होऊन गेलेत. खूप छान त्यांचा व्यवसाय चाललेला आहे. ते भक्ती खूप छान करतात. पूर्ण मोक्ष कुठे आहे हे सगळं सांगितलं माझ्या बहिणीने मला. मग मी म्हटलं मला खूप देवाची आवड आहे, मला कोण परमेश्वर आहे हे मला पाहायचं आहे. मी ज्यावेळी 4थीमध्ये होते ते 4थीपासून मी 12वीपर्यंत श्रीरामांची खूप भक्ती केली. 12वीपासून माझ्या आत्ताच्या ह्या आयुष्यापर्यंत 32 वर्षापर्यंत मी श्रीकृष्णांची खूप भक्ती केली. पण मला वाटत होतं कुठेतरी मला परमेश्वर भेटतील. पण संत रामपालजी महाराजांविषयी माझ्या बहिणीने मला सांगितलं, त्यावेळी मला कळालं की खरंच असेल काय तसं खरं. म्हणून मी तिला म्हटलं खरंच आहे तर मला पुस्तक दे वाचायला. मग तिने ज्ञानगंगा पुस्तक मला दिलं वाचायला. ज्ञानगंगा पुस्तक वाचल्यानंतर खूप मला ते आवडलं. मला वाटलं की खरंच आहेत परमात्मा ना, तर मला बघायचे आहेत, मला त्यांनी दर्शन द्यावं. मी नामदीक्षा घेते, पण मला परमात्मा पाहायचे आहेत, मला मोक्ष पाहिजे. कारण मी लहानपणापासून पूर्ण गुरु कोण आहेत आणि मला गुरु करायचे आहेत याच्यासाठी मी आतापर्यंत एकही गुरु केला नव्हता आणि मला गुरु करायचे होते. म्हणून मी वाट बघत होते की मला पूर्ण गुरु कोण मिळतील, कुठे मिळतील, कसे मिळतील आणि त्याच्या मी शोधत होते. माझ्या 4थीच्या वर्षापासून मी 12वीपर्यंत खूप शोध घेतला, मला कधीच भेटले नाहीत. फक्त मला एक स्वप्न सारखं पडायचं की मला वाटायचं भारताच्या उत्तर प्रदेश या भागापासून वर जम्मू काश्मीरपर्यंत असं काहीतरी आहे की तिथं मला ते स्वप्न सारखं पडतंय. मला तिथं जावं असं वाटतंय. मला वाटतं तिथं माझं कुणीतरी आहे, तिथं मला कुणीतरी दाखवते, कुणीतरी बोलवतंय. मला बघायचं होतं की मला माझे परमात्मा कुठून भेटतील. मी वाट बघत होते, पण मला कोणीच सांगत नव्हतं. ते स्वप्न मला सारखं पडायचं, पण मला त्याचं कळत नव्हतं. मी कुणाला विचारावं हे पण मला समजत नव्हतं. एक दिवस असा आला की मी माझ्या बहिणीलाच म्हटलं की मला असं स्वप्न पडतंय, मला तिकडं असं कोणीतरी बोलवल्यासारखं वाटतंय. कोणती तरी अशी शक्ती आहे की मला वाटतं तिथं खरं काहीतरी आहे, पण मला कळत नाही. म्हणून मी 2019मध्ये मेडिटेशनचा फॉर्म भरला, पण मला कधी नंबर नाही आला तिथं. मला फॉर्म भरून 2-3 वेळा मी फॉर्म भरले, पण माझं सिलेक्ट नाही झाला. मला वाटायचं मेडिटेशनमध्ये उत्तराखंडमध्ये गेल्यावर मला तिथं कुणीतरी भेटेल, कोणी संत महात्मा मोठे भेटले ना तर तिथं माझी खरी भक्ती होईल असं मला वाटत होतं, पण मला कुठेच नाही. ज्यावेळी मी ज्ञानगंगा पुस्तक वाचन झाल्यानंतर निम्मच पुस्तक वाचलं होतं, त्याच्यानंतर मी 1 महिन्याने खूप आजारी पडले. 23 मार्चमध्ये कोरोना पूर्ण भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये कोरोना आला आहे म्हणून सगळ्यांना पूर्ण बंदी केली होती. त्यावेळी मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. त्यावेळेस मी
मला भीती वाटत होती. मी एकटीच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले होते. माझ्याबरोबर कोणी सुद्धा नव्हतं. त्यावेळी मी परमात्म्यांना म्हटलं, परमात्मा गुरुजी, मी नामदीक्षा घ्यायला तयार आहे. मी पुस्तक वाचते. मी पुस्तक घेऊन गेले होते बरोबर, कारण ज्या दिवशी मला डिस्चार्ज द्यायचा होता त्याच्या आदल्या दिवशी एक प्रेत होतं त्या हॉस्पिटलमध्ये आणि ते मी बघितलं होतं. त्याच्यामुळे मला खूप भीती वाटत होती. त्यावेळी मी म्हटलं, माझ्या कृष्णाला जर मी हाक मारली ना तर माझे कृष्ण येत नाही तिथं. आणि मला भीती वाटायची. तिथं भजन केल्यासारखे टाळ वाजत होते आणि ती टाळ कुठं वाजायची मी खिडकीतून पाहायचे इकडं तिकडं, पण मला भीती वाटायची. काय होतंय नक्की हे मला कळत नव्हतं. पण त्यावेळी मी महाराजांना प्रार्थना केली, महाराज, संत रामपालजी महाराज, कृपा करा, दया करा. मी नामदीक्षा घ्यायला तयार आहे, पण खरंच तुम्ही जर खरंच परमेश्वर आहात ना तर मी घरी गेल्यानंतर मला तुम्ही या 2-3 दिवसात तरी मला दर्शन द्या, की जेणेकरून मला कळेल की माझ्या कृष्णापेक्षाही श्रेष्ठ कोणीतरी आहे की जे खरे परमात्मा आहेत आणि ते मला दर्शन देतात. तर मला माझे पूर्ण गुरु मला पाहिजेत. मला पूर्ण गुरु आहेत त्यांचे नामदीक्षा घ्यायचे, ते मला पाहिजेत. मला गुरु करायचे. म्हणून मी 32 वर्ष वाट बघितली, पण मला कधी कुठे भेटले नाही. तुम्ही जर खरे असाल ना तर तुम्ही मला दर्शन द्या असं म्हटल्यावर मला डिस्चार्ज दिला. घरी आल्यावर मी माझ्या बहिणीला सगळं सांगितलं, असं असं हॉस्पिटलमध्ये होते. तर ती म्हटली, तू पुस्तक नेलं होतंस म्हणून तुला भीती नाही वाटली. पण म्हटलं तिथं भजन होत होतं, टाळ वाजत होते, पण मला दिसत नव्हतं ते कुठं वाजतंय ते कळत नव्हतं मला. पण मी म्हटलं असं होतंय, मला वहिनीकडे जायचंय आणि मला नामदीक्षा घ्यायची, मला बघायचे, मला गुरुजींच्या विषयी विचारायचे, महाराजांविषयी मला विचारायचे, खरं काय पूर्ण परमात्मा कोण आहेत हे मला पाहायचं आहे, मला बोलायचं आहे त्यांच्याशी. म्हणून मी प्रश्न विचारायसाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी मला सांगितलं पूर्ण परमात्मा कोण आहेत, मोक्ष कसा मिळतो, ब्रह्मा विष्णू महेश जे कोण आहेत, कसे आहेत, हे जेव्हा मला कळालं ना तेव्हा सुद्धा मला खूप आवडलं त्यांनी सांगितलेलं. कारण हे खरं आहे, सत्य आहे. मी भगवद्गीता सुद्धा वाचलेली आहे. त्यामुळे भगवद्गीतेत आणि ज्ञानगंगा पुस्तकामध्ये जे सांगितलेलं आहे त्याच्यामधली तफावत मला कळाली. त्याच्यामुळं मी बघितलं आणि मी नामदीक्षा घ्यायला तयार झाले. नामदीक्षा मी घेतली. नामदीक्षा घेऊन झाल्यानंतर 2 दिवसांनी मला संत रामपालजी महाराजांनी साक्षात दर्शन दिलं. जसं आपण सांगत आहात की पूर्वीपासूनच आपण परमात्मा प्राप्तीसाठी, परमेश्वर प्राप्तीसाठी धडपडत होतात आणि विशेषतः आपण विष्णूजींना आपण परमेश्वर मानत होतात आणि त्यांची भक्तिविधी करत होतात. परंतु आपल्याला असं आत्मिक समाधान लाभत नव्हतं. परंतु काही कालावधीमध्ये आपल्याला संत रामपालजी महाराजांची प्रेरणा झाली आणि जेव्हा आपण आजारी असताना संत रामपालजी महाराजांनी आपल्याला दर्शन दिलं आणि त्यामुळे आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षासुद्धा घेतली. तर मला असं विचारायचं आहे की जेव्हा आपण सद्गुरू संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतल्यानंतर मला खूप काही लाभ झाले. सांगता पण मला येत नाहीत, एवढे लाभ झाले. छोटे मोठे खूप लाभ झालेत मला. पण माझा पहिला लाभ असा आहे की मी नामदीक्षा घेतल्यानंतर मला आनंद झाला होता की मी इतकी वर्ष शोधत होते ते माझे गुरु मला मिळालेत. म्हणून मग मोक्ष कुठे आहे, मला अध्यात्माची खूप आवड होती लहानपणापासून, ते मला मिळालं. मला गुरु मिळालेत याचा मला तर आनंद झाला होता. तो तर लाभ आहेच. पण मला ज्यावेळी मी नामदीक्षा घेतली त्यावेळी मी गुरुजींना, महाराजांना एकच प्रार्थना केली की संत रामपालजी महाराज, तुम्हाला मी स्वीकारले, परमेश्वर कबीर साहेबजी तुम्हाला मी स्वीकारले, परंतु कृष्णाचं अजूनही माझ्या डोक्यातून जात नाही. तर ह्याच्यासाठी काय करू? तर तुम्ही जर खरे भगवंत असाल, खरे परमेश्वर असाल तर तुम्ही मला सहाय्यता करा. मग त्यावेळी मला स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये 2 विहिरी एक सलग एक साथ असलेल्या दिसल्या आणि त्या विहिरीमध्ये, एका विहिरीमध्ये खूप काही असं गढूळ पाणी होतं आणि एका विहिरीमध्ये इतकं स्वच्छ पाणी होतं की त्या विहिरीमध्ये, त्या गढूळ पाण्याच्या बाजूला माझी मुलगी बसलेली होती. माझी आई पलीकडच्या साईडला होती आणि ती, मी माझ्या आईला बोलत होते, अगं दीदी पडेल माझी, तू घे तिला. तर आई बोलली की अगं ती बाहेर निघते, पाण्यातून बाहेर निघते. तर मी म्हटलं अगं नाही, मला पाण्याची भीती वाटते, तू काढ तिला बाहेर त्यातून. त्यावेळी मी महाराजांना प्रार्थना केली की संत रामपालजी महाराज दया करा, माझं बाळ तिथं आहे, माझ्या दिदीला बाहेर काढा. त्यावेळी गुरुजींना मी प्रार्थना माझ्या स्वप्नातच झाली होती की मला खरे कोण आहेत परमेश्वर ते तुम्ही अजून एकदा मला दाखवा. त्यावेळी जे कडूळ पाणी होते ना त्याच्यात मला काहीही दिसत नव्हतं. इतकं दाट आणि गड हिरवगार पाणी दिसायचं ना, त्याच्यात खाली काय आहे पाण्यात हेही दिसत नव्हतं. पण जे स्वच्छ पाणी होतं ना त्या स्वच्छ पाण्यामध्ये मला संत रामपालजी महाराजांनी त्यांचं स्वतःचं दर्शन दिलं. त्यावेळी मी मानलं की संत परमेश्वर खरंच कुठंतरी आहे
की ते संत रामपालजी महाराजांच्या रूपात इथे आले आहेत. हा माझा खूप छान आणि मोठा लाभ आहे मला. या व्यतिरिक्त आपल्याला आणखीन काही लाभ प्राप्त झालेत का? मी एवढी जी भक्ती करायची ना, तर प्रत्येक महिन्यातला एक ना एक दिवस मी आजारी असायचे. पण ज्यावेळी मी नामदीक्षा घेतली संत रामपालजी महाराजांची, तेव्हापासून एकही दिवस मला महिन्यातला मी आजारी पडले नाही कधी. भूतप्रेत ह्या संबंधी आम्हाला समस्या जास्त भेडसावत होत्या, कारण माझी मुलं लगेच आजारी पडायची. मग ब्राह्मणजींना विचारलं तर ते म्हणायचे, इकडे भाकरी टाका, तिकडे तुकडा टाका, इथे लिंबू टाका, असं सांगायचे. मग ते टाकलं ना की ते एखादा दिवस मुलगा बरा व्हायचा, मी बरी व्हायची, माझी मुलगी बरी व्हायची, पण दुसऱ्या दिवशीपासून ते चालूच व्हायचं. रोज तसंच असायचं. ज्या दिवशी नामदीक्षा घेतली आणि गुरुजींनी महाराजांनी आमच्यावर कृपा केली, तेव्हापासून ना आमचं भूतकेत हे सगळं पूर्ण बंद झालं. आमचा दवाखाना पूर्ण बंद झाला आणि खूप छानपणे आम्ही भक्ती करतो की जेणेकरून आम्ही कुणीही आजारी पडत नाही आता. ताई, जसं आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या कृपेने, त्यांच्या सद्भक्तीमुळे आज आपला परिवार सुखरूप आहे आणि आपल्याला व आपल्या परिवाराला त्यापासून बरेचसे लाभ प्राप्त झालेत. मुख्य म्हणजे आपल्या जो परमेश्वर प्राप्तीचा जो मार्ग आहे तो सुखकर झाला आणि परमात्मा कोण आहे त्याची ओळख आपल्याला पटली. तर ह्या अनुषंगाने आपण जो भक्त समाज आज TV चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत, त्यांना आपण काय संदेश द्याल? मी सर्वांना एवढीच विनंती करते की या पृथ्वी तलावरती संत रामपालजी महाराजांच्या रूपात पूर्ण परमेश्वर प्रकट झालेले आहेत आणि पूर्ण परमेश्वरांची ही वाणी ऐकून घेण्यासाठी जे सत्संग चालू असते ते तुम्ही सत्संग ऐकून घ्या. जे त्यांना सांगायचे ते भगवद्गीता, सूक्ष्मवेद, अथर्ववेद, विष्णू पुराण हे सगळं जे काय आहे का नाही, त्यामध्ये काय लिहिलेलं आहे, बायबल, कुराण हे सगळं काही त्यांनी सांगितलेलं आहे ना, याचे कशाचेच अर्थ कुणाला आतापर्यंत फुटलेले नाहीत आणि कुणीही ते सांगू शकलेलं नाही. संस्कृत हा माझा आवडता विषय होता. संस्कृतमध्ये मला कळत नव्हतं. मला वाटायचं कुणाला तरी विचारावं, पण ते कुणीही मला सांगत नव्हतं. पण प्रत्येक शब्दाचा अर्थ मला संत रामपालजी महाराजांच्याकडून मिळाला. तसेच तुम्ही खरं ज्ञान हे समजावून घ्या आणि संत रामपालजी महाराजांविषयी ऐकून घेऊन त्यांच्याकडून नामदान प्राप्त करून घ्या. जसं आपण सांगत आहात की आज प्रत्येकाने संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समजून घेतलं पाहिजे आणि त्यांच्याकडनं नाम उपदेश घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण करायला हवं. तर ह्या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला जाणवलं की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यायला हवी, तर तो साधक किंवा ती व्यक्ती नामदीक्षा कशी घेऊ शकेल? आपले विविध चॅनेलवरती संत रामपालजी महाराजांचा सत्संग चालू असतो. तर त्या सत्संगमध्ये मोबाईल नंबर दिलेले असतात. तर त्या मोबाईल नंबरवरती फोन करून तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या सेंटरवरती फोन करू शकता आणि तुमचे नामदान केंद्रात तुमचे नाव नोंदवू शकता. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या दयेने आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान केंद्राची सुविधा उपलब्ध आहे. तर आपल्या टीव्हीच्या चॅनल्सवर जे काही नंबर फ्लॅश होते आहेत त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळेल आणि तेथे जाऊन तो साधक नामदीक्षा घेऊ शकेल. परंतु मला असं विचारायचं आहे की या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतील? संत रामपालजी महाराजांनी पूर्ण देशामध्ये असं ज्ञान दिलेलं आहे, ते निशुल्क आहे. तिथे कोणताही एकही पैसा मोजावा लागत नाही. त्याच्यामुळे त्यांचं जे ज्ञान आहे, जे त्यांनी ज्ञान सर्वांना दिलेलं आहे, ते निशुल्क आहे. तिथे एकही पैसा तुम्हाला द्यायचा नाही. त्याच्यामुळे तुम्ही जवळच्या सेंटरवरती कॉल करून तुमचं नामदान करू शकता, बिना पैसा वितरण करता. धन्यवाद. सत साहेबजी. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951
7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.